झिरवाळ प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि अचानक सगळं शांत झालं. का? मीडिया गप्प, नेते गप्प आणि पोलीसही गप्प. पण मंडळी, मी गप्प नाही. झिरवाळ प्रकरणात एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामागे जे काही षडयंत्र शिजतंय ते आज मी तुमच्या समोर काही घटनाक्रम मांडून उघड करणार आहे. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि तुम्ही पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. मित्रांनो, ज्यांनी माझा मागील व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो. नरहरी झिरवाळ महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे एक ज्येष्ठ आदिवासी नेते. दिंडोरी मतदारसंघातून ते वर्षानुवर्ष निवडून येतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. विरोधकांनी लगेच राजीनाम्याची मागणी केली. पण झिरवाळ यांच्या भावाने ठामपणे सांगितलं की हा व्हिडिओ खोटा आहे आणि हे ब्लॅकमेलिंगचं प्रकरण आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. पण आता चौकशीत पुढे काय निघालं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे टायमिंग कुणाचं होतं. चला आपण आता या व्हिडिओ प्रकरणी खोलात जाऊया. पत्रकारितेत आम्ही एक गोष्ट शिकलो. कोणताही घोटाळा समजून घ्यायचा असेल तर आधी प्रश्न विचारा, टायमिंग काय. झिरवाळ यांचा हा व्हिडिओ तेव्हाच का आला जेव्हा महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदलत होती. महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. निवडणुका तोंडावर आहेत. अशा वेळी एका ज्येष्ठ नेत्याला लक्ष केलं जाणं हा निव्वळ योगायोग असू शकतो का? मित्रांनो, राजकारणात योगायोग कधीच नसतो. आता चौकशीत काय समोर आलंय ते बघा. सायबर सेलने जेव्हा तपास सुरू केला तेव्हा असं दिसलं की हा व्हिडिओ एका निनावी अकाउंटवरून पसरवण्यात आला आहे. झिरवाळ यांचे बंधू भरत झिरवाळ यांनी उघडपणे सांगितलं की हा व्हिडिओ AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून बनवलेला डीप फेक आहे. म्हणजे चेहरा झिरवाळ यांचा पण कृती कुणा दुसऱ्याचीच. आज महाराष्ट्राच्या राजकारणात हे एक नवीन आणि धोकादायक हत्यार बनतंय. हे प्रकरण म्हणजे हनी ट्रॅप की राजकीय षडयंत्र. इथे दोन शक्यता आहेत आणि त्या दोन्ही तुमच्या समोर मांडतो. पहिली शक्यता, हनी ट्रॅप. अनेक नेत्यांना अशा सापळ्यात अडकवून ब्लॅकमेल केलं जातं. हा जुना फॉर्म्युला आहे, पण झिरवाळ यांच्यासारखा 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेला राजकीय नेता, ज्यांची आदिवासी समाजात मोठी प्रतिष्ठा आहे, त्यांना बदनाम करून कुणाला काय मिळणार होतं? केवळ पैसा की आणखी काही? दुसरी शक्यता, राजकीय षडयंत्र. ही शक्यता जास्त गडद वाटते. अजित पवार गट आणि भाजप एकत्र असले तरी आतलं राजकारण कोणालाच माहित नाही. शरद पवार गट सतत दावा करतोय की अजित पवारांचे आमदार परत येतील. अशा दबावांच्या काळात एखाद्या महत्वाच्या नेत्याची बदनामी केली तर त्याचा फायदा कोणाला? डीप फेक वापरण्यासाठी मोठी यंत्रणा आणि पैसा लागतो. हे कोणत्या एका साध्या माणसाचं काम असूच शकत नाही. मित्रांनो, हे विश्लेषण तुम्हाला पटत असेल तर आत्ताच त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण ही लढाई अजून संपलेली नाही. अजित पवार गटाची भूमिका आणि जनतेचा कौल हा मुद्दा आता कळीचा झाला आहे. पक्ष झिरवाळ यांच्या पाठीशी आहे का, हेही महत्वाचं आहे. सुरुवातीला अजित पवार गटाकडून फार काही कोणी बोललं नाही. राजकारणात मौन हे खूप काही सांगून जातं. नंतर मात्र राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत पक्षाने ठामपणे सांगितलं की हा व्हिडिओ बनावट आहे. दुसरीकडे दिंडोरीच्या आदिवासी समाजाने मात्र आपल्या नेत्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. आमचे नेते असे नाहीत, हा जनतेचा विश्वास हीच झिरवाळ यांची मोठी ताकद ठरली आहे. राजकारणात तुमची जनता तुमच्या सोबत असेल तर असे कितीही व्हिडिओ आले तरी तुमचं काहीच वाकडं होऊ शकत नाही. महाराष्ट्रासाठी मात्र धोक्याची घंटा. डीप फेक पॉलिटिक्स. मंडळी, हा मुद्दा फक्त नेत्यापुरता मर्यादित नाही. आज झिरवाळ आहेत, उद्या तुम्ही किंवा कोणीही असू शकतो.
AI मुळे कोणाचाही खोटा व्हिडिओ बनवणं आता सोपं झालंय. एखादा खोटा व्हिडिओ 48 तासात लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. पण तो खोटा आहे हे सिद्ध व्हायला महिना उलटतो. तोपर्यंत त्या माणसाची प्रतिष्ठा पूर्णपणे धुळीला मिळालेली असते. त्यामुळेच माझी कळकळीची विनंती आणि विनम्र आवाहन आहे, कोणताही व्हिडिओ पाहिल्यावर तो लगेच फॉरवर्ड करू नका. अफवा हे आजचं सर्वात घातक राजकीय शस्त्र आहे आणि आपण त्याचे बळी ठरायला नको. माझ्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या अनुभवातून मी हेच सांगू इच्छितो, की या प्रकरणात अजूनही अनेक गोष्टी पडद्यामागे आहेत. हे प्रकरण फक्त नरहरी झिरवाळ यांचं नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात शिरलेल्या एका घाणेरड्या खेळाचं प्रतीक आहे. माणसाची प्रतिष्ठा राजकीय फायद्यासाठी पणाला लावणं ही चिंतेची बाब आहे. पण काळजी करू नका, त्र्यंबक कापडे डिजिटल अशा प्रत्येक षडयंत्राचा पर्दाफाश करत राहील. तुम्हाला काय वाटतं? हे आणि ट्रॅप होतं की राजकीय षडयंत्र? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हे विश्लेषण आवडलं असेल तर आपल्या जागरूक मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अफवांना रोखा, सत्याला साथ द्या. पाहत राहा त्र्यंबक कापडे डिजिटल. धन्यवाद.